उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता ठाणे महानगरपालिकेने पुन्हा एकदा आता कारवाईला सुरुवात केलेली आहे। आपण सध्या दिवा प्रभाग समितीच्या अंतर्गत दोस्ती सर्व्हिस रोड या ठिकाणी आहोत। 8 इमारतीवरती आता महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी कारवाई करण्यात येणार आहे। त्यासाठी मोठा फौजफाटा महानगरपालिकेचा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। त्यासोबतच पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। पाहायला गेलं तर 10 ते 15 JCB सध्या तरी या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि त्यासोबतच या स्थानिक रहिवासी जे आहेत ते रहिवासी आता सध्या इमारतीच्या खाली उतरून ठिय्या मांडले, त्यामुळे कारवाईसाठी कुठेतरी या ठिकाणी थांबवलं जातं आहे। त्यामुळे नक्कीच आता महानगरपालिकेकडनं 8 इमारतीवरती कशा प्रकारची कारवाई केली जाणार। बेकायदेशीर इमारती आहेत, गेल्या 5 ते 6 वर्षापासून लोक या ठिकाणी राहतात, मात्र ज्यावेळेस इमारत बनते त्यामुळे लोक पैसे देतात, त्याच्यानंतर पुन्हा कारवाई करतात। त्यामुळे या स्थानिकांचं म्हणणं आहे की अगोदरच का कारवाई केली जात नाही आहे, त्यामुळे कुठेतरी आता या कारवाईमुळे आता या ठिकाणी नागरिकांचा रोष आपल्याला पाहायला मिळतो। हातात महापुरुषांचे फलक घेऊन हे सर्व लहान मुलं असतील, त्यांच्या घरातली मंडळी असतील, सर्वच महिला या ठिकाणी आता खाली उतरून ठिय्या मांडलेला आहे। त्यामुळे एकीकडे पोलिसांचा बंदोबस्त, दुसरीकडे स्थानिक नागरिक आणि महानगरपालिका अशात आता त्यांच्यात आता कशाप्रकारे कारवाई करणार। जर कारवाई केली तर या बेकायदेशीर इमारतीवरती यांना राहायला जी जागा मिळते ती देखील आता दिली जाणार नसल्याचं देखील समोर येतं आहे। त्यामुळे नक्कीच आता हे जे लोक राहणार आहेत ते आता बेघर होणार आहे, त्यांनी गुंतवलेले पैसे जे आहेत ते आता ते वाया जाणार आहे। त्यामुळे मोठी टांगती तलवार हे यांच्या आता खांद्यावरती आलेली। त्यामुळे पाहायला गेलं तर आता या ठिकाणी स्थानिकांचा रोष आणि दुसरीकडे महानगरपालिका असेल। आपण स्थानिकांनाच देखील विचारणार आहोत, कितने सालों से यहाँ पे आप रह रहे हो? एक बिल्डिंग खड़ा होने के बाद अभी एंड में उच्च न्यायालय के आदेश आने के बाद महानगरपालिका कार्रवाई कर रही है, किस तरह से देखते हो इस पूरे मामले में? आपने पूरा पैसा इस इमारत में, बिल्डिंग में डाला, पूरा घर का पैसा यहाँ पे डालने के बाद आज कार्रवाई हो रही है। कानून का जुल्म चालू है सर, TMC का। पहले तो हमारा केस चालू है, 26 तारीख को हम लोग का फैसला आने वाला, उसके पहले ये लोग तोड़ने के लिए आ गए, जो था 26 के बाद आना चाहिए था इनको। फिर इनके ही अधिकारी, इनका ही स्टाफ आया, सब काम हो गया। एक दिन में तो बिल्डिंग बनी नहीं रहेगी, 6-6 महीना, 1-1 साल बिल्डिंग बनने लगा, जब तक तो कोई आया नहीं। अभी हम लोग ने घर लिया, हमको तो मालूम भी नहीं क्या है, सब काम बराबर था तो हम लीगल समझ के घर लिए। अधिकारी भी गायब हो गए, अभी तोड़ने के लिए नई टीम आई, कोई वक्त नहीं दे रहा है, कुछ नहीं दे रहा है, बस खाली करो तोड़ना है। ये 26 नवंबर जगह है और यहाँ पे क्या विवाद है? इनमें विवाद 2 पार्टी का चालू है, उसमें हमारा कोई रोल है नहीं। और विवाद था तो फिर सरकार को रोकना चाहिए था आके ना, उस अभी तो सब चुप थे, अभी हमको टाइम ही नहीं दे रहे। हाँ देखिए ना, आप भी देखिए 26 कौन से तारीख का है? 26 नवंबर को अभी हमारी वापस से तारीख है, कोर्ट का आदेश है। ये लोग खुद नहीं मान रहे कोर्ट का आदेश। कोर्ट ने क्या कहा है? ये 11 तारीख को अभी हम लोग का टाइम है। हाँ स्टे, उसके बाद आगे का क्या है कोर्ट के हिसाब से हम चलेंगे। या ठिकाणी कोर्टामध्ये देखील लढाई सुरू आहे यांची, मात्र काही लोक आहेत त्यांच्याशी देखील आपण विचारपूस करणार आहोत। चाचा, कितने सालों से रह रहे हैं आज यहाँ पे हाथ में और फलक लेके और सब यहाँ पे ज़मीन पे बैठे हो? कई सालों से, बहुत सालों से रह रहे हैं, 6-7 साल से, 10 साल से। मैं तो मुमरा में 40 साल हो गया मुझे। ये सब मतलब अभी सब मतलब ये हो रहा है सब, ये पहले ऐसा नहीं होता था। और हाँ ऐसा है, बस हम लोग यही कहना चाहेंगे कि TMC को कि हमारा घर तोड़ो मत और हमारे ऊपर जुल्म मत करो। हमको हमारा घर हमने यहाँ पे खून पसीना लगा के जो है हमने जो लिया है, कोई हमको गवर्नमेंट हमको दिया नहीं, हमने खून पसीना लगा के एक पैसा जोड़ के सब किया हुआ है यहाँ पे। नहीं, पॉलिटिक्स से कानूनी कार्रवाई मतलब हमारे तरफ से भी मतलब चल रही है और होना चाहिए। पब्लिक सब मिलके जो है स्टे लेंगे, इस बात की मतलब पूरी कोशिश कर रहे हैं। और हम TMC से यही कहना चाहेंगे कि हमारे घर को तोड़ो मत, हम पे जुल्म मत करो। ठिकाणी काही महिला देखील आहेत, त्या महिलांना देखील आपण विचारपूस करणार आहोत। या ठिकाणी कितने सालों से आप यहाँ पे रह रहे हो और बिल्डिंग बनने के बाद अभी कहाँ पे, तो उसके बाद अभी महापालिका को यहाँ पे कोर्ट के आदेश के बाद अभी कार्रवाई करना पड़ता है, उसके पहले क्यों नहीं? कार्रवाई तो पहले ही करना चाहिए था, जब बन रही थी। बनने के बाद कार्रवाई नहीं समझ में आया, क्योंकि इसमें पब्लिक परेशान होती है। जो पब्लिक जिन्होंने घर खरीदे तो वो आज ये सोच रहे कि काश घर नहीं खरीदते तो आज ये दिन नहीं देखना पड़ता, रास्ते पे बैठना नहीं पड़ता। इतनी मेहनत का पैसा जो एक पाई जोड़ के हमने घर खरीदा है, वो खरीदने के बाद हमको पछताना पड़ रहा है आज। नहीं, हम मांग तो ये घर के बदले घर, हम सबसे गुजारिश यही रहेंगी कि हमको हमारा घर चाहिए।
रस्त्यावरती आता उतरलेले आहेत आणि रस्त्यावरती ठिया मांडलेला आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ही लोक जे या ठिकाणी इमारतीमध्ये राहतात, पाहू शकतो ह्या ज्या इमारती आहेत त्या आता बेकायदेशीर ठरवण्यात आलेल्या आहेत आणि यामध्ये अनेक लोकांनी पैसे गुंतवले आणि पैसे गुंतवल्यानंतर आता महानगरपालिका तोडक कारवाई करतात. कुठंतरी त्यांच्या आता या घराची चिंता लागलेली आहे, त्या घराच्या ऐवजी घर द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र ज्यावेळेस इमारत व्यावसायिक या ठिकाणी घर बांधत असताना, इमारत बांधत असताना तेव्हा महानगरपालिकेला का जाग न आली असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातो. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बेकायदेशीर इमारती ज्या बांधण्यात आल्या त्यावरती महानगरपालिका सतत कारवाई करत असते. मात्र 2 ते 3 महिन्यानंतर पुन्हा आता दिवा परवाग समितीच्या अंतर्गत दोस्ती सर्व्हिस रोडवरती ज्या इमारती 8 इमारती आहेत त्या इमारतीवरती आता तोडक कारवाईसाठी आता पूर्ण फौजफाटा घेऊन आली आहे. त्यामुळे मात्र आता या कारवाईला कुठेतरी या ठिकाणी नागरिकांच्या आक्रोश आणि या ठिकाणी संतापामुळे कुठेतरी आता थांबवण्यात आलेले. मात्र सध्या तरी दोन्ही बाजूला पोलीस बंदोबस्त महानगरपालिका आहे आणि त्या अनुषंगाने आता ही कारवाईला पुन्हा एकदा कशाप्रकारे सुरुवात होईल आणि यांना जे घर आहेत त्या घराच्या ऐवजी घर या ठिकाणी मिळणार का हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. त्यामुळे अथर्वसह गणेश सोरा, TV9 मराठी, दिवा, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.